तर मराठीच्या बाबतीमध्ये कुणापुढे सरेंडर होणार नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। देशामध्ये हिंदू आहोत, महाराष्ट्रामध्ये मराठी आहोत असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती होऊ देणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। भैयाजी जोशी जिथे बोलले त्या घाटकोपरमध्ये मराठी सक्ती करून दाखवा असं आव्हानच उद्धव ठाकरे यांनी दिलंय। हिंदीची जबरदस्ती कराल तर लाथ घालून हाकलून देऊ असंही उद्धव ठाकरे म्हणाले। एवढंच फक्त म्हणायचं ना की हिंदू आहोत आपण हिंदुत्व मानतो वगैरे वगैरे, मला सगळं मला मान्य, पण त्या हिंदुत्वाच्या नावाखाली आमचं मराठीत्व हे जर समजा संपुष्टात येणार असेल तर मला ते चालणार नाही। या देशामध्ये आम्ही हिंदू आहोत, आम्ही महाराष्ट्रात मराठी आहोत, हे आम्हाला बाळासाहेबांनी दिलेले विचार आहेत। आम्ही देशामध्ये हिंदू आहोत, आम्ही गुजरातमध्ये गुजराती आहोत, देशामध्ये आम्ही हिंदू आहोत, आम्ही बंगालमध्ये बंगाली आहोत। काहीतरी हिंदू धर्म आणि हिंदुस्थान आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, एकदा काहीतरी खोलात जाण, इतिहास वाचा जरा। मराठीच्या बाबतीत मी कोणापुढे सरेंडर नाही होणार। आम्ही प्रेमाने सगळं ऐकू, पण सक्ती कराल तर तुमच्या सकट उखडून फेकू। इस राज्य में रहना होगा तो जय महाराष्ट्र बोलना ही होगा। आणि याला हिंदीची सक्ती जर का करायची असेल, होऊ देणार नाही, परत परत सांगतोय। तर फडणवीसांना सांगतोय, तुमचे मरे जे वरचे खाली आले होते ना, कोण जोशी का कोण, हा मरे माशी शिंकल्यासारखे शिंकून गेले, जोशी का माशी, ते जिथे बोलले त्या घाटकोपर मध्ये पहिल्यांदा मराठी सक्तीची करून दाखवा जा। घाटकोपर मध्ये मराठी आलंच पाहिजे आणि मग आम्ही हिंदीचं काय असेल ते आम्ही बघून घेतो। जय श्रीराम आम्ही बोलू, पण तुम्हाला जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भवानी बोलावंच लागेल तर महाराष्ट्रामध्ये राहा, नाही तर तुमच्या कुठे गावी जायचं तर निघून जा। जर तुम्ही आमच्यावरती सक्ती काही करण्याचा प्रयत्न केला तर ती सक्ती आज आम्ही जुगारून गेलेली आहे, हे आज मी जाहीरपणाने सांगतो। प्रेमाने बोलाल तर ऐकू, जबरदस्ती कराल तर लाथ घालून हाकलून देऊ।